महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। ग्रामपंचायत कर्मचारी आयटक संघटनेची विविध मागण्यांसंदर्भात मीटिंग संपन्न। पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या विविध समस्या जाणून घेत त्यावर मार्ग काढण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी आयटक संघटनेची पाचोरा पंचायत समिती येथे मीटिंग संपन्न झाली। या मीटिंगमध्ये कर्मचारी यांच्या प्रमुख मागण्या, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या राहणीमान भत्ता, पीएफ, मागील थकीत पगार, कोरोना काळाचे मानधन या होत्या। यावर चर्चा होऊन सकारात्मक चर्चा झाली आणि मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने मीटिंगमध्ये सहभागी झाले होते। यावेळी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर पाटील, ग्रामपंचायत आयटक संघटनेचे उपजिल्हा अध्यक्ष राजेंद्र भाऊ खरे, पाचोरा तालुका अध्यक्ष सुनील निकम, सचिव चेतन राजपूत, पत्रकार चंदूभाऊ खरे उपस्थित होते। मीटिंग यशस्वी करण्यासाठी मंगेश खैरनार, गौतम सावळे यांनी परिश्रम घेतले। तर माझं कर्मचाऱ्यांचे डिसेंबरपर्यंत राहणीमान भत्त्याचा फरक आता झालेला आहे, बरोबर। मी माझ्या कर्मचाऱ्यांचा प्रत्येक कर्मचाऱ्याचा म्हणजे त्याच्या शिपाई असो, पाणीपुरवठा कर्मचारी असो, सफाई प्रत्येकाचा 20 लाखाचा टर्म इन्शुरन्स काढलेला आहे। तो मागच्या 2-3 वर्षापासून काढलेला आहे, बरोबर। जीपीएफ वगैरे रेग्युलर भरतो। तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या आमच्या सर्व लोकांनी केल्या पाहिजे अशा मानसिकतेचा मी आहे आणि जे लोक संपर्कात त्यांना सांगत चालतो। परंतु काय राहतं, तुमच्या बी 2-3 संघटना झाल्या, काही लोकांचं आमच्या पण आता हे शहरी व्यवसायवाल्यापासून ते माझ्या संपर्कात यायला लागले। त्यांनी जे प्रॉब्लेम सांगितले त्या ग्रामसेवकापर्यंत आपण पोहोचतो, बरोबर। तर आमची तीच प्रायोरिटी राहणार आहे। आता तुमचं निवेदन मला प्राप्त झालं, निवेदन नसतं प्राप्त झालं तरी माझी आमची 2-3 वेळेस चर्चा झाली होती। तर जेवढ्या लोकांचं माझ्या संपर्कात डेली येतात, दडामुरेचे व्यवसाय कोणाच्या संपर्कात राहत, बरोबर। जे संपर्कात त्यांना आपण सांगत चालतो की असं असं कर चाल। आणि हे विमा वगैरे जो आहे ना, तर खर्चिक बाब नाही ती, म्हणजे ॲट ए टाइम सर्व कर्मचाऱ्यांचा बी काढला त्याला काही 5-6 हजाराच्या पुढे काही खर्च येणार वर्षाला, बरोबर। ती सोपी गोष्ट आहे ती। आपण म्हणजे असं समजू की मार्च आज सर्वांनाच कंपल्सरी करायला, बरोबर। म्हणजे फरकाचा विषय, राहणीमान भत्त्याचा फरक दिला पाहिजे। राहणीमान भत्त्याचं मागून जेवढा देणं आहे तेवढा, जर समजा तुमच्या एखाद्याचा 4 लाख निघत असेल तर आता वसूल झाला 1-1.5 लाख द्या, पण होते ते एकदा कागदावर येऊ द्या, ते म्हणजे 4 लाख घेणं होतं बाया कर्मचारी, बरोबर। असं कोणाचं फरक काढायचं काम असलं तर मी बऱ्याच जणांना काढून दिलेलं आहे। कोणाची अडचण आली तर मला सांगा। आणि असं डांबुऱ्याचा एक विषय आहे बघा, कर्मचाऱ्याचं दवाखान्याचं काम आहे, ग्रामसेवक सहकार असं जर काही असेल तर तुमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आपल्याला व्हॉट्सअपला सांगा। आपण तेवढ्या त्या गोष्टीमध्ये वैयक्तिक लक्ष घालून ते मॅटर सॉल्व्ह करू, बरोबर। तर तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या सर्व आम्ही आमच्या संघटनेच्या मीटिंगमध्ये, संघटनेची मीटिंग ग्रामसेवकांच्या मीटिंगमध्ये चर्चा करू आणि पॉझिटिव्हली सर्वांचं म्हणजे राहणीमान भत्ता असो, सर्व्हिस सेवा पुस्तक भरणं असो, जीपीएफचा फरक असो, जीपीएफ हे हो। तर या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करू। राहिला कोरोनाच्या 23 महिन्याच्या बाकीचा, कोरोनाचा काळाचा विषय असा आहे की शासनाचे जे गाईडलाईन्स होते, कारण की 14 विभागाचा जो निधी असतो हा केंद्र। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट चंदू खरे, पाचोरा, जळगाव।